नमस्कार, कशा आहात? आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे। हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा। तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे साधी आणि सिंपल रेसिपी। आपण आज नवीन रेसिपी, खूप दिवसांनी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। रेसिपी खूप साधी, सिंपल आणि घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला, वेळ न दवडता पटकन महिना रेसिपीला सुरुवात करते। आणि ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जितक्या हक्काने आलेला आहात तितक्याच हक्काने नक्की सबस्क्राइब करायचं आणि सबस्क्राइब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही बरं का। तर चला, वेळ न दवडता आपण जाऊया रेसिपीकडे आणि पाहूया आजची छान छान अशी रेसिपी। तर मंडळी, आजची चमचमीत अशी रेसिपी आहे। हे पाहताय तुम्ही आहे, बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। मी याला फ्रॉन्स असे म्हणतो। आता हे वाळवलेले आहेत बरं का, आणि बऱ्याच ठिकाणी याला सोडे सुद्धा म्हटले जातात, पण मी फ्रॉन्स म्हणते। आणि आम्ही जेव्हा कोकणात गेलेलो होतो त्यावेळेस हे फ्रॉन्स आणलेले आहे, अगदी वाळवलेले आहेत। यामध्ये काही खराब नसतात ॲक्च्युली, पण कचरा वगैरे काय असेल ना तर ते आपण काढून टाकू शकतो अशा पद्धतीचं। आणि हे याचे जे स्वच्छ करून आणलेले आहेत आणि वाळलेले आहेत, आणि खूप महागाचे सुद्धा असतात बरं का। सगळ्या माशांच्या प्रकारामध्ये ना मला असं वाटतं, माझ्या माहितीप्रमाणे फ्रॉन्स हे सगळ्यात महागडे आहेत। तर आवडतात म्हणून मी घेऊन आले। तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची रेसिपी दाखवणार आहे। तर पाहू शकता, या ठिकाणी तुमच्याकडे जे पीठ, भाकरीचं पीठ आहे, ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ आहे, ते पीठ तुम्ही सुकं यामध्ये घालायचं आहे आणि छान असं याला चोळून घ्यायचं आहे। चोळून घेतल्यानंतर मस्त 2 ते 3 पाण्याने आपण याला धुवून घेणार आहोत। सर्वात अगोदर काय करूया आपण की आता हे मी दोघांच्या भाजीपुरता मी करत आहे, त्यामुळे इतकं पुरेसं आहे। तुम्हाला कितपत तुम्हाला लागते ना त्यानुसार तुम्ही याची क्वांटिटी घेऊ शकता। तर आता पाहू शकता, या ठिकाणी पाणी घालून मस्त याला हात अगदी चोळून याला आपण घेणार आहोत। तर या ठिकाणी आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण याला धुवून घेऊया। मंडळी, या ठिकाणी याला मी 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बघा किती स्वच्छ दिसते ना, मीठ वगैरे लावलेलं असतं, त्यासाठी आपण धुवून घेऊया। तर आता मी या मध्ये ना तुम्हाला सांगेल की 2 मोठ्या आकाराचे कांदे मी इथं चिरून घेतलेले आहे आणि कढई सुद्धा तापायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये घालणार आहे आपण तेल। आणि तेल घातल्यानंतर आता जो आपला कांदा चिरलेला होता तो कांदा आपण मस्तपैकी गुलाबी कलर येईपर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे। आता कांदा छान परतून झाला की यामध्ये आता भरपूर सारा असा गावरान लसूण घेतलेला आहे आणि तो अगदी टेचून घ्यायचा आहे। आणि टेचून घेतलेला हा लसूण आपण यामध्ये घालणार आहे। पहा, आता लसूण मी आता पेस्ट करून, म्हणजे जो आवडधबड घालायचा आहे आपल्याला, आणि गावरान लसूण आहे त्यामुळे फक्त हातावरती थोडासा क्रश केला की साल निघून जाते। दुसरा चमचा मी थोडीशी आलं आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे, ते पण अगदी आवडधोबडच आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। आणि छान असं तेलावरती दोन्ही आपण परतून घेणार आहोत। आता इकडे पाहताय तुम्ही की जे आपण फ्रॉन्स स्वच्छ करून घेतलेले होते त्याला अगदी हळद लावून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चिकन वगैरे धुतल्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवतो, नंतर हळद मीठ वगैरे लावतो, त्याप्रमाणे आपण सेम प्रोसेस याला सुद्धा करणार आहोत। तर आता या ठिकाणी पाहू शकताय गुलाबीसर कांदा झालेला आहे। आणि आता यामध्ये घालायच्यात आपल्याला सुके मसाले। सुके मसालेमध्ये मी घालणार आहे घरगुती अगदी साठवणीत जो आपण मसाला ठेवतो वर्षभरीसाठीचा, तो मसाला मी यामध्ये घालणार आहे। आणि अगदी थोडीशी मिरची पावडर मसाला तुमच्या साठवणीतला तुम्ही घातला तरी पण चालू शकते। तर आता या ठिकाणी दोन्ही मी सुके मसाले मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आणि परतून बघा, आता या ठिकाणी थोडं तेल सुटत आहे याला, तर आपण तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घेतलेला आहे। आणि अगदी घरगुती मसाले आहेत त्यामुळं दुसरा कुठलाही मसाला जास्तीचा यामध्ये घालायची काही सुद्धा गरज नाही। तर आता जे आपण फ्रॉन्सला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं, तर आपण ते कढईमध्ये घातलेलं आहे। आणि कढईमध्ये घातलं की छान असं हे परतून आपण घेणार आहोत। हे पहा, आता छानपैकी आता हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हा सुका मसाला आणि कांदा वगैरे सगळं एकजीव व्यवस्थित झालं पाहिजे। याप्रमाणे आपण हे छानपैकी आता मिक्स करून घेऊया। आणि नंतर यामध्ये अगदी चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे।
वाफ काढून घ्या अगदी आणि यानंतरनं चवीपुरतं मीठ घालूया आपण। आता छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे। तर मला नक्की सांगा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे मला नक्कीच तुम्ही सांगा। तर आता पाहू शकता या ठिकाणी मीठ घालून आपली ही भाजी आता आपली रेडी अजून झालेली नाही, कारण की आपल्याला आता हे शिजवायचं आहे, कारण की हे शिजणं अगदीच बाकी आहे। तर चला आता हे बघू शकताय तुम्ही, यामध्ये मी घातलेलं आहे अगदी शिजण्यापुरतं गरम पाणी घातलेलं आहे। गरम पाणी घातलं की भाजीला चवसुद्धा खूप सुंदर अशी येते आणि भाजी पटकन शिजली जाते। प्रत्येक भाजी शिजण्यासारखी आहे त्यामध्ये ना तुम्ही गरम पाणी घाला, लवकरच तुमची भाजी रेडी होते। तर झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे। गॅस अगदी मंद ठेवलेला आहे मी आणि पाहू शकता या ठिकाणी आपली भाजी जवळजवळ आता रेडी खाण्यासाठी तयार आहे। तर आता शिजलेली सुद्धा आहे आणि वरून छान अशी कोथिंबीर भरभरायची आणि आपली रेसिपी अगदी तयार आहे। पाहताय का नाही किती सुंदर। तर आता ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, अगदी ताव मारू शकता। तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा आणि तुमच्याकडे ही भाजी कुठल्या पद्धतीने केली जाते हे पण सांगा। याच्याबरोबर तिना तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकता। आता भाजी तर रेडी आहे। तुम्हाला मी जाता जाता एक गंमत सांगते। ज्यावेळेस आम्ही कोकणात गेलो होतो ना तेव्हा आपल्या दादूला आणि आपल्या जानूला आम्ही काजू बिर्याणी म्हणून खाऊ घातली होती। खूप मज्जा आणि एन्जॉय केलं होतं बरं का त्यावेळेचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा, कोकणातली गमती जमती म्हणून नक्कीच तुम्हाला आवडेल। तर आता ही भाजी तुम्हाला सांगते मी, आपल्या घरात जर असं काही अवेलेबल असेल ना पटकन भाजी आपण करू शकतो, त्यामुळे अशा काही गोष्टी घरात आवश्यक असणे मला तर गरजेचं वाटतं आणि कधीतरी चमचमीत खायला पण छान वाटतं ना। तर चला हे ताट रेडी करत आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि हां कोणाकोणाला आवडलं नक्कीच सांगा। व्हेजवाल्यांना मात्र नक्कीच दुसरा मेनू मी करून दाखवेल, नॉनव्हेजवाल्यांनी ताव मारायला विसरू नका बरं का। आजच्या जेवणाच्या ताटामध्ये आहे छानपैकी आपली प्रॉन्सची सुकी भाजी, कांदा आहे, लिंबू आहे आणि मस्त गरम गरम भाकरी सुद्धा आहे आणि त्यासोबतच माझी फेवरेट अशी काय असेल सांगा बरं, पाहिले का नाही साईडलाच ही माझं आहे फेवरेट मस्त गरमागरम ताव मारायला या तुम्ही पण। आणि हां रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।